नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। होमगार्ड भरती 2024 तर्फा होमगार्ड भरतीचा आज तिसरा दिवस होता। तर आज 23 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। तर एका चुकीमुळे भरपूर मुलं जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर या ठिकाणी झाल्या, म्हणजे 20 ते 30% विद्यार्थी या ठिकाणी बाहेर झाले। तर मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे। तर 23 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते न्यायचे। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर आम्ही जर समजा या ठिकाणी कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं आणि आमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही आहे तर आम्ही या ठिकाणी बाहेर होणार आहे का। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काय प्रॉब्लेम येणार आहे की नाही येणार आहे, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर आज होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय कागदपत्र लागत आहे, मुलांना या ठिकाणी कशा प्रकारे मार्क्स पडत आहे, मुलं कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे। तर 23 ऑगस्टला होमगार्डची भरती कशा प्रकारे झाली याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर आज सर्वात अगोदर मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही। तर भरपूर मुलांना माहित नाही की बा होमगार्डचा आपलं या ठिकाणी ग्राउंड चालू आहे। तर ह्या आशेवर मुलं या ठिकाणी बसत आहे की आपल्याला मेसेज येणार आहे, आपल्याला कॉल येणार आहे, त्यावेळेस आपण या ठिकाणी भरतीवर जाणार आहे। जेव्हा आपलं ॲडमिट कार्ड येणार आहे त्यावेळेस आपण भरतीवर जाणार आहे। तर ह्या आशेवर भरपूर मुलं या ठिकाणी बसलेले आणि तेच मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे। तर मी तुम्हाला सांगतो, होमगार्ड भरतीचा मेसेज मुलांना येत नाही आहे, मुलांना कॉल नाही येत आहे। तर तुम्हाला डायरेक्ट ज्या ठिकाणी भरती चालू आहे, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला, तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आणि होमगार्ड भरतीच्या ग्राउंडच्या तारखा ऑफिशियल वेबसाईटवर ज्या विद्यार्थी मित्रांनो आलेले आहे, ठीक आहे। तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर होमगार्ड भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी पहा की आपल्या जिल्ह्याचा ग्राउंड कधी आहे। तर अर्ज क्रमांकानुसार या ठिकाणी ग्राउंड मुलांचा चालू आहे। तर आज भरतीचा तिसरा दिवस होता। तर भरपूर मुलं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गैरहजर राहत आहे आणि भरपूर मुलांना असं वाटतं की आपल्याला मेसेज येणार आहे किंवा कॉल येणार आहे किंवा हॉल तिकीट येणार आहे तेव्हाच आपण भरतीवर जाणार आहे। तर ह्या आशेवर भरपूर मुलं या ठिकाणी बसलेले आहे, 10-20% मुलं ह्या आशेवर बसले आहे आणि भरपूर मुलांना माहीत नाही होतं की आपलं ग्राउंड कधी आहे, ठीक आहे। तर चेक करा तुम्ही या ठिकाणी अर्ज क्रमांकानुसार ग्राउंड या ठिकाणी चालू आहे। एका दिवशी 2800 मुलं या ठिकाणी बोलावल्या जातात आणि त्या ऑफिशियल वेबसाईटवर दिलं तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल, ठीक आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही चेक करा त्या ठिकाणी अर्ज क्रमांक किती आहे आणि आपला अर्ज क्रमांक किती आहे। तर भरतीला जाताना तुम्हाला होमगार्ड भरतीला जाताना कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो। तर ह्या गोष्टीचं तुम्ही सर्वात अगोदर लक्ष ठेवा। आपला या ठिकाणी अर्ज क्रमांक पहा या ठिकाणी किती आहे आणि त्या जो आपण होमगार्डचा फॉर्म भरला होता तर त्या होमगार्डच्या फॉर्मवर जे विद्यार्थी मित्रांनो एक नंबर दिलेला आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर म्हणून, ठीक आहे। तर जो आपला रजिस्ट्रेशन नंबर येतो तर त्या तारखेला तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडवर यायचं आहे, ठीक। तर ह्या गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा। तर सर्वात अगोदर जे होमगार्ड भरती आज कशा प्रकारे झाली 23 ऑगस्टला ते तुम्हाला सांगून देतो। सकाळी 5 वाजतापासून गेटच्या अंदर मुलांना घेतलं जात आहे, सकाळी 5 ते सकाळी 10 पर्यंत, 10:30 पर्यंत, ठीक आहे। आणि ह्या टाइमाच्या जर वरता आले तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकते। तर वेळेवर तुम्ही त्या ठिकाणी जा। सकाळी 5 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर घेतलं जातं, तर सकाळी 10:30 वाजेपर्यंत गेटच्या अंदर या ठिकाणी घेतलं जात आहे। तर कागदपत्र तुम्हाला कोणकोणते न्यायचे, तुम्ही जो होमगार्ड भरतीचा फॉर्म भरला होता तर त्याची प्रिंट तुम्ही काढून घ्या, ते प्रिंट सोबत न्यायचे तुम्हाला आणि त्या प्रिंटवर एक फोटो तुमचा चिपकून घ्या, ठीक आहे। तर तुम्हाला तो जो होमगार्डचा तुम्ही फॉर्म भरला होता तर त्याची प्रिंट तुम्ही सोबत भरतीवर न्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला टीसी न्यायची आहे, टीसी नसेल तर तुम्ही कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, ठीक आहे। तर टीसी ओरिजिनल असेल तर ओरिजिनल न्या किंवा झेरॉक्स असेल तर झेरॉक्स सुद्धा न्या, ठीक आहे। त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट न्या, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट न्या, सोबत 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे सुद्धा तुम्ही मार्कशीट त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। कारण की ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुम्ही मार्कशीट त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। आणि हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले त्या ठिकाणी फक्त झेरॉक्स असते घेताय, तर मी तुम्हाला सांगतो ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा सोबत न्या आणि झेरॉक्स सुद्धा न्या। तर एवढं कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे। टीसीची झेरॉक्स झालं, 10वी-12वीची मार्कशीट, 10वी-12वीचं बोर्ड सर्टिफिकेटचे झेरॉक्स त्या ठिकाणी न्यायचे आहे। त्याचबरोबर आधार कार्ड तुम्हाला न्यायचं आहे, ठीक आहे। आधार कार्ड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा, ओरिजिनल सुद्धा न्या आणि झेरॉक्स सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी न्या, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा न्या आणि झेरॉक्स सुद्धा तुम्ही एक झेरॉक्स त्या ठिकाणी न्या, ठीक आहे।
त्याचबरोबर आता सर्वात मेन किंवा भरपूर मुलांचं असं म्हणणं असते कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते का, कॅरेक्टर सर्टिफिकेट आमच्याजवळ आहे नाही आहे तर प्रॉब्लेम येणार आहे का, आम्ही बाहेर होणार आहे का. तर मी तुम्हाला आताच सांगून देतो, आताच क्लिअर करून देतो, तुमच्याजवर कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र नसेल तरी तुम्ही भरतीवर जा, त्या ठिकाणी मागत नाही आहे. ठीक आहे, असेल तर न्या, नसेल तर नाही नेलं तर काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. कॅरेक्टर सर्टिफिकेट तुमच्याजवळ असेल तर भरतीवर न्या, नसेल जर समजा तुमच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नसेल तर काहीही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी होणार नाही. एकही विद्यार्थी कॅरेक्टर सर्टिफिकेटमध्ये बाहेर होणार नाही. ठीक आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट त्यांनी तसंच ते मागितलं आहे. ठीक आहे, तुम्ही जर काढलं नसेल तर काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही आहे. ठीक आहे, तर भरपूर मुलं काय करतात की भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याजवळ आहे नाही तर त्या ठिकाणी मागितलं जर समजा तिथं दिलं नाही तर आपण बाहेर होणार, असं भरपूर मुलांना वाटत आहे. तर मी तुम्हाला सांगतो कॅरेक्टर सर्टिफिकेट असे भरपूर मुलं आहे, म्हणजे तुमच्यासारखे म्हणजे जवळपास त्या ठिकाणी 80-90% मुलं आहे की त्यांच्याजवळ कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही, तर ते जात आहे, त्यांचं सर्व ग्राउंड त्या ठिकाणी होतं, सर्व इव्हेंट देऊन ते घरी येत आहे. ठीक आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट जर तुमच्याजवळ नसेल तर डायरेक्ट तुम्ही जा भरतीवर, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे. ठीक आहे, तर एवढे डॉक्युमेंट नाही. त्याचबरोबर तुमचं काही हे असेल काय ते तांत्रिक अर्थ जर धारक असाल, तुम्ही NCC वगैरे झाले असेल तर हे कागदपत्र तुम्ही न्या, कारण की ITI ट्रेड उत्तीर्ण असेल तर ते प्रमाणपत्र न्या, बोनस मार्क भेटणार आहे त्याचे. त्यानंतर खेळाडू जिल्हास्तर प्रथम तृतीय क्रमांक प्राप्त किंवा राज्य राष्ट्रीय स्पर्धा सहभाग असेल तर ते सुद्धा सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. NCC B सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही, त्याचे मार्क्स भेटणार आहे. NCC C सर्टिफिकेट झालं असेल तर ते सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर नागरी संरक्षण दल सदस्य 3 प्रशिक्षण पूर्ण असेल तर ते सर्टिफिकेट नाही, त्याचे बोनस मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर जड वाहन चालक परवाना असेल तर ते सुद्धा नाही, त्याचे सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे. त्यानंतर माजी सैनिक असेल तर एकूण सैनिकी सेवाचं प्रमाणपत्र नाही, त्याचे तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तर सकाळी ज्या विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी मुलांपासून सर्वात अगोदर घेतल्या जात आहे. आणि सकाळी त्या ठिकाणी 5 वाजतापासून गेल्यानंतर तुम्ही जर समजा सकाळी 5 वाजता अंदर गेले गेटच्या अंदर तर तुमचं जे ग्राउंड आहे 10-11 वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे. होमगार्ड भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम फास्टमध्ये या ठिकाणी चालू आहे. तर त्या ठिकाणी जे एक असे काउंटर पाडलेले आहे, तुम्ही ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात ज्या हद्दीमध्ये येतात तर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंट कागदपत्र घेऊन त्या ठिकाणी. ठीक आहे, तर त्यांना कागदपत्र द्यायचे आणि त्यानंतर ते आपल्याला बिल्ला वगैरे देत आहे. ठीक आहे, बिल्ला वगैरे ते आपल्याजवळ देतात आणि एक विद्यार्थी मग त्यानंतर जे ग्राउंडसाठी ते नेत आहे. तर सर्वात पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होत आहे तर तो होत आहे 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला 25-25 मुलं ते सोडत आहे आणि त्या ठिकाणी जे सेन्सर वगैरे काही नाही आहे, सेन्सरची जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काही प्रोसेस नाही आहे, त्याचबरोबर चिप वगैरे काही नाही आहे, त्या ठिकाणी टायमर आहे. ठीक आहे, तर एका पोलिसाजवळ 5-5 विद्यार्थी टायमर लावत आहे, म्हणजे एक पोलिसवाला 5 विद्यार्थ्यांचा टायमिंग त्या ठिकाणी काढत आहे. तर असे 5 पोलिसवाले 25 विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी टायमिंग काढत आहे 1600 मीटर रनिंगचा. तर पहिला इव्हेंट 1600 मीटर होत आहे. 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये गोळा फेक होत आहे. तर गोळा फेकला 3 चान्स आहे या ठिकाणी, पहिला जर तुमचा गेला नाही तर दुसरा तुमच्याजवळ चान्स आहे, तिसरा चान्स आहे. तर 3 चान्स या ठिकाणी गोळा फेकला दिला जात आहे. ठीक आहे, तर गोळा फेक ज्या विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी होत आहे अशी संपूर्ण प्रोसेस आहे. 2च त्या ठिकाणी इव्हेंट आहे. तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, मैदानी चाचणीवर तुमचं निवड होणार आहे, सिलेक्शन होणार आहे आणि मुलांना मार्क्स सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पडत आहे. 1600 मीटरमध्ये सुद्धा चांगले पडत आहे मार्क मुलांना आणि गोळा फेकमध्ये सुद्धा 10 पैकी 10 मुलं घेतात, 10 पैकी 8 मार्क्स या ठिकाणी घेणारे जास्त आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो 23 ऑगस्टला होमगार्डची भरती झाली. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला होमगार्ड भरतीबद्दल देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.